कल्याण न्यायालयामध्ये आता पुन्हा एकदा सुनावणीच्या दरम्यान वकील आणि पोलीस असा संघर्ष पाहायला मिळत आहे। ज्या पद्धतीने सुनावणीच्या वेळेला वकिलांना धक्काबुक्की केल्याचा विरोध करत आता वकिलांनी पोलिसांच्या विरोधात तक्रार देखील दिलेली आहे। नेमकी काय तक्रार दिलेली आहे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत कल्याण न्यायालय सत्र न्यायालयामधील काही वकील आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। सर, काय सांगाल, आपण आजची जी तक्रार दिलेली आहे, काय नेमकी तक्रार आहे, कोणाकडे दिलेली आहे? दिनांक 10 तारखेला जी घटना घडली, पोलीस अधिकाऱ्यांनी जे वकिलांना अपमानास्पद वागणूक दिली त्या अनुषंगाने आम्ही आज रोजी कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटनेच्या अंतर्गत आम्ही जिल्हा न्यायाधीश तसेच ACP आणि DCP ऑफिसला आम्ही संबंधित अधिकारी व पीठासीन अधिकारी यांच्या विरुद्ध तक्रार दिलेली आहे व त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी। कारण की वारंवार होत असलेल्या या घटना, ज्या वकिलांना नेहमीप्रमाणे त्यांचं प्रोटेक्शन त्यांचं होत नाही, त्यांच्यावरती हल्ले होतात आणि नेहमीप्रमाणे त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते, या अनुषंगाने लवकरात लवकर त्यांच्या सर्वांवरती कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी आम्ही आज अर्ज दाखल केलेला आहे। दुसरीकडे पाहिलं तर तुमचा अर्ज दाखल झाला तरी आज आरोपींना आणताना पोलिसांनी असं दाखवण्यात आले की वकिलांचा जो कोर्ट परिसरात तणाव आहे त्यामुळे एक तर उशिरा किंवा VC करणार आहेत। या संदर्भात तुम्हाला काय माहिती मिळाली? नक्कीच आत्तापर्यंत आरोपींना आणायला पाहिजे होतं, कारण की आजचा तिसरा रिमांड होता आणि आज रोजी त्यांची जी प्रोसिडिंग होणार होती, शक्यतोवर MCRची प्रोसिडिंग होणार होती, परंतु आज रोजीपर्यंत आत्तापर्यंत त्यांना आणलेलं नाही आहे। शक्यतोवर असं चर्चामध्ये असं होतं की त्यांना थोडंफार उशिराही आणू शकतील किंवा VCवरही घेतील अशी लोकांची बोलण्याची शक्यता अशी वाटते। त्या अर्जामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे की तुमच्या काय मागण्या त्याच्या तुमच्या मागण्या काय त्याच्या? मागण्या त्याच्यामध्ये आमच्या इतक्याच आहेत का ह्यापुढे जे संबंधित जे अधिकारी आहेत त्यांनी पूर्ण वकिलांची माफी मागावी, तसेच जे पीठासीन अधिकारी आहेत त्यांना प्रशिक्षणासाठी पाठवण्यात यावे, कारण की जेणेकरून हा प्रकार पुन्हा घडता येणार नाही। धन्यवाद। एकंदरीत पाहिलं तर कल्याण न्यायालयामध्ये पुन्हा एकदा वकील आणि पोलिसांचा संघर्ष पाहायला मिळाला। या ठिकाणी आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने पोलिसांची वागणूक आहे त्याच्या विरोधात कुठेतरी त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आता वकील संघटनेकडनं केली जात आहे। तर दुसरीकडे पाहिलं तर आत्तापर्यंत आरोपीला न्यायालयात हजर करायचं होतं, मात्र वाढता तणाव पाहता पोलिसांनी एकतर उशिरा किंवा VCद्वारे त्यांची सुनावणी घेणार असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। त्यामुळे काही तासातच हे स्पष्ट होईल की पोलीस त्यांना न्यायालयात आणतं की VCद्वारे त्यांची सुनावणी होते आणि यापुढे त्यांना पोलीस कोठडी मिळते का न्यायालयीन कोठडी सुनावते, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते काही वेळातच स्पष्ट होणार असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।